गुड मॉर्निंग. तर न्यू ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आम्ही चाललो होतो लग्नासाठी आणि लग्न ना खूप जास्त लांब होतं. साताऱ्याला लग्न होतं. साधारणतः 2-2:30 वाजले होते. त्या टायमिंगला आम्ही निघालो होतो. इथे बघा खूपच जास्त ऊन पडलं होतं, कडकडीत ऊन, आणि लग्नाला जाणं खूप जास्त मुश्किल वाटत होतं. त्यानंतर नाही इथे आम्ही असं ॲटो पकडला. घरातून निघताना शूट करायचं विसरूनच गेले होते, कारण खूप घाईघाईमध्ये निघालो होतो आणि बस आम्हाला वाकडला येणार होती. इथे बघा, इथे बस आली. इथे बस ओमकार ही समोरची बस आहे ना, ही बस होती. त्यानंतर नाही इथे आम्ही बसमध्ये चढलो. इथे ही बघा, ही माझी बहीण आहे. त्यानंतर नाही इथे आम्ही सर्वजण खूप दिवसांनी एकत्र आलो होतो. म्हणजे कुठल्या तरी कार्यक्रमाला ना खूप दिवसांनी एकत्र असं चाललो होतो. खूप मज्जा येत होती आणि कधी कधी ना सर्व फॅमिली एकत्र आल्यानंतर खूप जास्त छान वाटतं. सगळेजणांनी गाणे लावले होते. इथे मस्तपैकी चाललं होतं, डान्स वगैरे करत निघाले होते, गप्पा वगैरे मारत. इथे बघा खूप मज्जा येते. थोडासा लांबचा प्रवास होता पण खूप जास्त छान वाटत होतं. इथं आम्ही थोडंसं जेवण करण्यासाठी थांबलो होतो. जेवण वगैरे केलो. त्यानंतर लग्नाच्या घरी पोहोचलो. सगळ्यात अगोदर तर नवरीला चुडा चढवायचा होता, म्हणजे बांगड्या भरायच्या होत्या नवरीला. त्यानंतर इथे चालले होते, कुठल्या बांगड्या कुणाकुणाला भरायचं तो चाललं होतं. सगळ्या चाललं होतं की मी सर्वात जास्त बांगड्या भरणार म्हणून. त्यानंतर ना इथे बघा एवढे सगळेजण बांगड्या, मेहंदी खूप जास्त सुंदर नवरीबाईंना काढली होती. त्यानंतर ना नवरीला चुडा भरला मस्तपैकी. त्यानंतर ना आम्हाला तर सगळ्यात अगोदर बांगड्या भरायची खूप जास्त हौस आहे. त्यामुळे इथे बघा अशापैकी बांगड्या भरल्या. तरी पण अजून हव्या होत्या. खूप जास्त बांगड्या आवडतात आम्हाला. येताना मधल्या बांगड्या घेण्यासाठी खूप जास्त रडत होती मम्मी, मला यावेळेलाच बांगड्या हव्या आहेत म्हणून. त्यानंतर ना तिच्या बांगड्या भरून झाल्यानंतर लगेच मी पण बांगड्या भरायला बसले. बांगड्या वगैरे भरून घेतल्या आणि मग आत्ता बाहेर जायचं होतं, कारण बाहेरचं वातावरण खूप जास्त सुंदर वाटत होतं आणि तिकडं ना एवढं असं रम्य रम्य वातावरण आहे. इथे बघा आम्ही असा काही हॉल होता, खूप जास्त सुंदर. आता इथे साहेबांना ना डान्स करायचा होता, खेळायचं होतं बाहेर. आतमध्ये नको होतं, बाहेरच चल म्हणत होता. बाहेर खूप जास्त छान वाटत होतं त्यामुळे. त्यानंतर ना इथे मी थोडंसं फोटो वगैरे काढून घेतले. नवरीबाईंनी पण फोटो काढले आणि त्याला बलून पाहिजे होता, त्यासाठी तो रडत होता आणि त्याला बाहेर खेळायचं होतं. गरमी खूप जास्त, म्हणजे तिकडं तेवढी काही वाटत नव्हती, कारण सगळं असं थंड थंड वातावरण होतं. त्यानंतर ना आता इथं हळदीचा कार्यक्रम चालू झाला. म्हणजे जे नवरीला उटणं लावायचं होतं ते सगळ्यात अगोदर तर आत्या मामाने लावून घेतलं. उटणं लावलं, फोटो वगैरे मस्तपैकी काढून घेतले. त्यानंतर ना इथे मी पण उटणं लावून घेतलं. बघा तिकडे म्हणजे ज्या दिवशी लग्न असतं ना त्या दिवशीच हळदी खेळली जाते, म्हणजे आणि फक्त नवरा नवरीलाच लावली जाते, दुसऱ्यांना वगैरे असं लावत नाही. तर आपल्या इकडं कसं जास्त म्हणजे सर्व एकत्र मिळून हळदी वगैरे खेळतात, डान्स वगैरे नाचगाणी असतात, असं काही नसतं तिथं. त्यानंतर नवरीला असं उटणं लावून घेतलं आणि आता सगळ्यांचा विचार होता की हळदी खेळायची म्हणून. म्हणजे सगळ्यांना हळदी खेळायची होती. आणि हे आमच्या घरातलं ना पहिलंच लग्न असं होतं की खूप जास्त एन्जॉय केलं या लग्नामध्ये. खूप मज्जा आली, कारण हे पहिलंच लग्न होतं घरातलं आमच्या, त्यामुळं खूप मज्जा आली. आमचे तर झाले लग्न पण घाईघाईमध्येच झाले सगळ्यांचे. एन्जॉय करायलाच भेटलं नाही. इथे बघा मस्त डान्स केला. सर्वांची हळदी वगैरे खेळून झाली. मस्त बघा किती जास्त हळद लावली होती. सगळ्यांनी एकमेकांना लावून पूर्ण असं चेहऱ्यांना पूर्ण भरून गेला होता हळदीनं, पण खूप जास्त छान वाटत होतं. त्यानंतर ना दुसऱ्या दिवशी सकाळी इथे बघा आज लग्नाचा दिवस होता.
आणि अशी आम्ही साडी विअर केली होती सिंपल सीस, कारण लग्नात वेगळी घालणार होते. त्यानंतर ना इथे आम्ही बाहेर इकडल्या साईडला खूप जास्त मंदिरं आहेत. हे बघा, हे बहीण भाऊ आहेत ते माझे दोन्ही पण. त्यानंतर ना आम्ही इथे सर्वजण असं त्या मंदिरामध्ये निघालो होतो. तिथं ना शाहू म्हणजे शिवाजी महाराजांच्या आजोबांची वगैरे काहीतरी समाधी आहे इकडे. त्यानंतर ना आम्ही तिथं दर्शनासाठी निघालो होतो. खूप जास्त छान वाटत होतं. आणि संगमनेर असं म्हटलं जातं या गावाला. इथे नदी आहे, खूप जास्त संगम झालेला आहे 2-3 नद्यांचा, त्यामुळं संगमनेर असं म्हटलं जातं. जरा शूटिंग करायचं विसरलंच. इथे बघा पुढं मंदिर आहे, तिथे गेलो आम्ही. तिथं समाधीची म्हणजे दर्शन वगैरे घेतलं. त्यानंतर ना इथे खूप जास्त छान वाटत होतं, खूप भारी वाटत होतं. हिनं फोटो काढण्यासाठी निघाली होती, अशी खूप जास्त छान वाटत होतं. इथे बघा इकडे ती समाधी आहे आणि त्यानंतर ना इथे बघा दगडं खूप जास्त छान वाटत होती. चला ओके बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओ.